मेसेज ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, तुमच्या आवडीचा घेऊन आले मी आठवड्याचं राशी भविष्य। मला जसा वेळ भेटेल तसं मी प्रत्येक राशीचं भविष्य टाकणार आहे। तर कोणी काळजी करू नका, या महिन्यात तुम्हाला सगळ्यांचं राशी भविष्य नक्की मिळेल। तुम्हाला माहिती आहे कामाचा लोड किती आहे, त्यामुळे ते सगळं करणं ॲडजस्ट होत नाहीये। तरी सुद्धा मी तुम्हाला घेऊन येते। आठवड्याचं तर चालूच आहे, त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला काही ना काही सांगत जाईल की तुमचं वर्ष हे सुखासमाधानाचं नक्कीच जाईल। पण त्याआधी ज्यांनी कुणी अजून राशीचं ब्रेसलेट घेतलं नाहीये, मी परत खूप वेळा सांगितलं की 2024 8 अंक येत आहे, शनीचं साल आहे, घाबरायचं कारण नाहीये। कर्म चांगली तर फळ भरपूर मिळणारे, पैसा भरपूर मिळणारे, जे आजपर्यंत कष्ट करत आलेले लोक आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष पैशानं भरभरून आहे, त्यांच्या कष्टाचं चीज होणार आहे। पण त्यासाठी काही गोष्टी आपल्याला आपल्यासाठी केल्या पाहिजेत, तर ते आहे राशीचं ब्रेसलेट। राशीच्या ब्रेसलेटवर मी भरघोस ऑफर दिली की अख्ख्या घरातले सुद्धा सगळे घालू शकतात। अशा ब्रेसलेटमध्ये या वर्षाचे जे ग्रह तारे आहेत त्याचं काम बरोबर मी केलेलं आहे, त्यामुळे हे वर्ष तुमचं सुखासमाधानाचं जाईल। आजारपणापासून लांब राहाल, जवळ आली तरी थोडक्यात होईल। अपघात असू दे, लॉस असू दे, प्रेम असू दे, लग्न असू दे, अजून काही असू दे, प्रत्येक गोष्टीचे क्रिस्टल त्यामध्ये आहेत। त्याच्यावर पॉवरफुल रेकी करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। तर फक्त हा जानेवारी आणि फेब्रुवारी 2च महिने आहेत तुम्ही ब्रेसलेट घेऊ शकता, कारण राशीच्या ब्रेसलेटला फक्त 2024 याचीच रेकी केली जाते। पुढच्या वर्षी ते ब्रेसलेट आपल्या काही कामाचं नाहीये, त्याच्यामुळं लवकरात लवकर राशीची ब्रेसलेट घ्या। काही पैशाच्या अडचणी असतील तर मला सांगा, त्या प्रकारे आपण एकमेकाशी बोलूया। पण तुम्ही ब्रेसलेट ही तुमच्यापाशी पाहिजेत, नाही तर मग आपलं जीवन हे विस्कळीत व्हायला सुरुवात होईल। म्हणून मी परत सांगते की काही राशी शनीच्या ज्याला ढय्या चालू आहे, शनीची 7.5 चालू आहे, राहूच्या दशा चालू आहेत, केतूच्या दशा चालू आहेत, अशा सगळ्या राशींनी, मी म्हणते 12च्या 12 राशींनी आपापल्या राशीचं ब्रेसलेट वापरणं अतिशय गरजेचं आहे। तर हे सांगायचं मला माझं काम आहे, मी तुम्हाला आठवड्याचं ज्योतिष सांगते, त्यामुळे हे गरजेचं आहे, एवढं तुम्हाला मी सांगितलं। तर चला सुरुवात करूया आपण 8 जानेवारी ते 14 जानेवारी या काळामधलं आपलं राशी भविष्य। ते राशी भविष्य आपण आपल्या नावरस नावावर बघायचंय, ब्रेसलेट आपण आपल्या नावरस नावावर घ्यायचं आहे। तर त्याचं आपण बघूया राशी भविष्य नावरस नावावरचं। याच मध्ये मी सांगत असते तुम्हाला 2 एंजल नंबर, ते आठवड्यातले निम्मे दिवस आणि आठवड्यातले निम्मे दिवस एंजल नंबर तो वापरायचा असतो। त्याचप्रमाणे शुभ रंगही सांगत असते, वारही सांगत असते। तर चला बघूया आता आपण या आठवड्याचं राशी भविष्य। सुरुवातीला ओम साईराम, सुरुवात करूया आपण मेष राशीपासून। तर मेष राशीला या आठवड्यामध्ये सूर्यदेव एकदम प्रसन्न राहणार आहेत। सूर्यग्रहांचा राजा आहे, ते प्रसन्न राहतील तर तुमच्यावर त्याचा चांगलाच प्रभाव पडणार आहे। सरकारी नोकरीमध्ये असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं, बढती मिळू शकते। सरकारी कोर्ट कचेऱ्या अशी जरी काही कामं अडकली असतील तर ती होऊ शकतात, किंवा त्याचे रिझल्ट तुमच्या बाजूनं लागू शकतात। असे सगळे ग्रहतारे तुमचे या आठवड्याला आहेत। शत्रू सुद्धा थोडेसे पराखास्त होतील, ते लक्ष देणार नाही त्या गोष्टींमध्ये, त्यामुळे तुम्ही पटकन त्याच्यातनं जिंकून वर येऊ शकता। त्याचप्रमाणे आपली तब्येत ठीक राहील याच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि कामावर फोकस करा, ना की इकडच्या तिकडच्या गोष्टींवर। तर हा आठवडा तुमचा भरभराटीचा जाईल, कारण स्वतः सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत। म्हणून अजून जर तुम्हाला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही सूर्याला पाणी घालायला विसरू नका, लवकर उठायला विसरू नका या आठवड्यामध्ये। आणि उपाय तर सांगतच आहे, तर पीठ कुणाला तरी दान करा। गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, कुठलंही पीठ एखाद्या गरीबाला दान करा, किंवा जर तुमची जास्त हे असेल तर कुठंतरी मठ असतात, वृद्धाश्रम असतं, अशा ठिकाणी जरी दान केलं तरी चालेल, किंवा जिथं जेवणं चालतात तिथं दान केलं तरीही चालेल। आपल्या ऐपतीप्रमाणे अगदी 1 दिवसाच्या चपातीचं पीठ कुणाला तरी दिलं तरी सुद्धा चालेल, पण कणिक पीठ दान करणं हा या आठवड्याचा तुमचा महा उपाय आहे। त्याचबरोबर 4 आहे तुमचा नंबर, 4 आणि 2, वार आहे गुरुवार, रंग आहे केशरी। ओम साईराम।
पुढची रास आहे वृषभ रास. तर वृषभ राशीला यावेळी नोकरदार पेशा मस्तपैकी राहील. बॉस लोक तुमच्यावर खुश राहतील. नोकरी नसेल तर नोकरी लागेल. पैसा एकदम मस्तपैकी येत राहील. व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती किंवा मनासारखा पैसा येत राहील. थोडं सांभाळायचं कुठं आहे आपल्याला, तर उगाच लोकांना खुश करण्यामध्ये आपण तोटा नाही ना करून घेते, याकडे आपलं लक्ष जास्तीत जास्त द्यायचं आहे. कामावर फोकस करायचा आहे. कमी बोलायचं आहे. कमी लोकांच्यात मिसळा, म्हणजे तुमचं कामावरचं लक्ष हलणार नाही आणि गोड बोलेपणामुळं काहीतरी तुमचं नुकसान होणार नाही. या गोष्टीकडे लक्ष द्या. तब्येतीची काळजी घ्या. सर्दी खोकला दमावाल्यांनी हे काही घडू नाही. आपल्याला सगळी चांगली फळं मिळावीत म्हणून खाली सगळं आहेच. तर एंजल नंबर वापरायचा आहे 5 आणि 7. वार आहे तुमचा शनिवार. रंग आहे तुमचा निळा. काय करायचं आहे तर गोशाळेला थोडासा चारा किंवा काहीतरी देणगी चाऱ्यासाठी नेऊन द्यायची आहे. ओम साईराम. पुढची रास आहे मिथुन. मिथुन राशीला जीवनसाथीशी भांडणे होतील. नोकरी व्यापार असाल म्हणजे नोकरी पेशामध्ये सुद्धा बॉसशी भांडणं, आपल्या अजून शेजारी कोण असतात त्यांच्याशी भांडणं, या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. व्यापारी असाल तरी पार्टनरशिप असेल किंवा दुसऱ्या व्यापारावर जळून तुमची काहीतरी भांडणं होऊ शकतात. प्रॉपर याच ह्याच्यात म्हणजे भांडण नकोय तर काय, आपल्या वाणीवर आपलं कंट्रोल पाहिजे. आपण अजिबात कुणाशी भांडायचं नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रॉपर्टी या आठवड्यामध्ये घेऊ शकता. ज्या काही अडचणी येत असतील त्या हळूहळू सॉल्व्ह व्हायला सुरुवात होईल. मोठी प्रॉपर्टी पुढच्या 3 महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये असेल. जे तुमचं लक्ष आहे, जे तुम्हाला घ्यायचं आहे, हे पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. मन त्रासदायक राहील. मनातले निगेटिव्ह विचार तुम्हाला सारखे सारखे डवचत राहतील, पण तेच आपल्याला करायचं नाही. कारण त्या विचाराकडे लक्ष दिलं तर पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आपण कमी पडू आणि होणारी कामं होणार नाहीत. म्हणून महत्त्वाचं काय आहे, निगेटिव्ह थिंकिंग नो, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि आळस नको. या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर हा आठवडा तुमचा मस्तपैकी जाईल. आणि अजून जावा कोणत्याही प्रकारची वाईट फळं मिळू नयेत म्हणून तुम्हाला देत आहे एंजल नंबर 7 आणि 5. वार आहे बुधवार. रंग आहे हिरवा. आणि काय करायचं आहे तर सोमवारच्या दिवशी अगर रोज महादेवाला कच्च्या दुधाचा अभिषेक घालायचा आहे. घरातल्या पिंडीवर 1 चमचा घाला, नाही तर देवालयात जाऊन घाला. कुठंही गेलात तरीही चालेल, पण हा उपाय करणं म्हणजे हा आठवडा तुमचा चांगला जाणं यासाठी अतिशय महत्वाचा आहे. ओम साईराम. पुढची रास आहे कर्क रास. तर कर्क राशीला या आठवड्यामध्ये कामं पूर्ण होतील. जी कामं तुमची अडून बसलेली आहेत ती सर्व कामं पूर्ण होतील. मन प्रसन्न राहील. त्यामुळं पैसा वाढेल. धंदा व्यापारामध्ये पैसा जास्त मिळेल आणि पैसा बॅलन्स राहील. ही चांगली गोष्ट या आठवड्यामध्ये तुम्हाला होणार आहे. नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळणार आहे. हेल्थ छान राहणार आहे. पैसा भरपूर मिळणार आहे. एकदम मस्त हा आठवडा तुमचा जाणार आहे. तर नंबर आहे तुमचा 3 आणि 2. वार आहे शनिवार. आणि मंदिरात एखाद्या पिवळ्या फुलांचा हार द्या. कोणत्याही मंदिरात घाला. जे मंदिर तुम्हाला मध्ये दिसेल त्या मंदिरात रोजच्या रोज दिले 4 फुलं किंवा हार तर अजून छान, पण कमीत कमी सोमवारी तरी एखाद्या मंदिरामध्ये हार जरूर घाला. पुढची रास आहे सिंह रास. सिंह राशीला या आठवड्यामध्ये कामामध्ये यश मिळेल. जे कष्ट तुम्ही केले मागं त्याचं फळ मिळेल. विद्यार्थ्यांना कामामध्ये अभ्यासामध्ये प्रगती होईल. ज्यांना जो त्रास होत होता, सिंह असेल तरी मानसिक त्रास किंवा आजारपण ज्यांना येत होती त्यातनं थोडी थोडी मुक्ती तुमची व्हायला सुरुवात होईल. काम मिळेल पण पैसा पण मिळेल, पण नैतिक बाजूनं, अनैतिक बाजूनं तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे. स्पष्ट शब्दात सांगते, अनैतिक संबंध ज्यांचे आहेत त्यांनी सावध राहायची गरज आहे. कारण बदनामीचे योग तुम्हाला आले आहेत. नैतिक जी कामं कराल त्याचं फळ तुम्हाला परमेश्वर भरभरून देणार आहे, पण अनैतिक जी कामं कराल तिथं तुमचा गोलमाल होणार आहे. हे आधीच लक्षात ठेवा. लिगली कामं करत राहा.
बाकी नादी लागू नका. नंबर आहे तुमचा 5 आणि 3. हे वरचं काही होऊ नये, बुद्धी चांगली राहावी म्हणून नंबर आहे तुमचा 5 आणि 3. वार आहे बुधवार, रंग आहे हिरवा. काय करायचं आहे तर महादेवाला साजूक तुपाच्या गाईचा 1 चमचा भराचा अभिषेक करायचा आहे. नंतर त्याला गार पाणी घालून व्यवस्थित त्याची पूजा करायची आहे महादेवांची, म्हणजे वरच्या काही गोष्टींपासून तुमची सुटका होईल. ओम साईराम. पुढची रास आहे कन्या. अतिशय गरजेचं आहे राशीचं ब्रेसलेट वापरणं, कारण या अख्ख्या वर्षामध्ये सुद्धा तुमची बदनामी होऊ शकते. ऐकायला खूप अवघड आहे, कुणाला पटलं नसेल, पण हेच सत्य आहे. त्यामुळं ब्रेसलेट वापरणं सिंहवाल्यांना अतिशय गरजेचं आहे. कुणीतरी बळनं सुद्धा खोडी काढून तुम्हाला, म्हणजे स्त्री आणि पुरुष या नात्यामध्ये जो अनैतिकपणा आहे तिथं बदनामी आहे. सिंह राशीच्या लोकांनी एवढं लक्षात ठेवा. पुढची रास आहे ओम साईराम. पुढची रास आहे कन्या रास. तर सरकारी कामे होतील, नोकरी लागेल, कोर्ट कचेऱ्यांमध्ये यश मिळेल, नवीन काम कराल, व्यवसायामध्ये सुद्धा नवीन सुरुवात करू शकता, कामामध्ये पैसा मिळेल, त्यामुळे मस्त मौला मन राहील आणि गेट टुगेदर करायची सगळ्यांना मिळून. एक मन प्रसन्न होईल आणि कुठेतरी छोटीशी सहल काढावी असं वाटेल आणि तिथंच फिसकटेल. का? सगळे एकत्र आले की तुम्ही तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवणार नाही आणि मग भांडण व्हायला सुरुवात होईल. तर हेच करायचंय. सगळा आनंदाचा आठवडा आहे. भांडण कुणाशी करायचं नाहीये. शांत बसा, नाही तर गोड बोला. 2च कामं करा. हे काही होऊ नाही याची एवढी सगळी चांगली फळं आहेत या आठवड्यात, ती तुम्हाला मिळावी म्हणून वापरायचा आहे नंबर 2 आणि 4. शुक्रवार वार आहे, पिंक हा रंग आहे आणि दान करायचं आहे गूळ. मंदिरात करा, माणसांना करा, कुठेही करा, पण गूळ दान करणे हा तुमचा उपाय आहे. ओम साईराम. पुढची रास आहे तुळ रास. तर तुळ राशीला कामाचा आळस येईल. सुरुवातच तुमची इथनं झाली आहे की कामाचा आळस येईल, खर्च वाढतील, मन अप्रसन्न राहील किंवा त्रासदायक होईल. कुठंतरी अडकलेलं पेमेंट, अडकलेला पैसा तो मात्र तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. म्हणजे इकडं मन उदास असेल पण कोणीतरी तुमचे अडकलेले पैसे आणून देतील, त्यामुळं थोडंसं मन तिथं प्रसन्न होईल. पण बिनकामाची भांडणे, घरात बसून घरातल्यांशी भांडणे, बाहेर बसून बाहेरच्यांशी भांडणे, कुणाला तरी वाईट साईड बोलणे, हे तुमच्या तोंडनं घडू शकतं. म्हणून तोंडाला कुलूप घालणं हा सगळ्यात मोठा उपाय तुम्हाला यावेळी आहे. वाद घालू नका. जिथं तुम्हाला काम काढून घ्यायचंय तिथं गोड बोलून काम करा. वाद कुणाशी घालत बसू नका, नाही तर तुम्हाला मानसिक त्रास होईल. तुमचा नंबर आहे 5 आणि 3. वार आहे मंगळवार, रंग आहे लाल. काय करायचं आहे तर सोमवारी साध्या सुती दोऱ्याला हळद लावायची आहे आणि तो दोरा पिंपळाच्या झाडाला एक वेळा किंवा 3 वेळा, जेवढा तुमच्याकडे असेल 1 वेळा तरी, किंवा अगदी छोटीशी मुळी असेल तर त्याला छोटासा दोरा तरी हळदीचा गुंडाळून यायचा आहे. म्हणजे ह्या आठवड्याची सर्व चांगली फळं तुम्हाला मिळतील. ओम साईराम. पुढची रास आहे वृश्चिक रास. आणि वृश्चिक राशीला समाज मदत करेल. आजपर्यंत रखडलेली कामं, सरकारी रखडलेला पैसा, हे जे आहे याच्यामध्ये आता लोक तुमचं लक्ष घालायला सुरुवात करतील आणि ती पैसे, ती कामं, ती प्रॉपर्टी विकणी जाणं, असं जे जे नडलेलं आहे, शक्यतो प्रॉपर्टीची कामं ज्यांची नडलेली आहेत त्यांच्या प्रॉपर्टीच्या कामाला कुणीतरी मध्यस्थी होऊन ही कामं व्हायला या आठवड्यामध्ये सुरुवात होईल. पुढे 3 महिन्यामध्ये ही कामं तुमची सक्सेस होतील. आलेला पैसा, जर तुमच्याकडे पैसा जास्त प्रमाणात आला तर त्याची सोनं खरेदी करणं हे तुम्हाला पुढे जाऊन ह्याचा लाभ होईल. जर पैसा शिल्लक राहिला किंवा घ्यायचा असेल तर या आठवड्यामध्ये तुम्ही सोन्यामध्ये पैसा गुंतवू शकता. पुढचा हे तुमचा लकी नंबर आहे 5 आणि 7. तुमचा वार आहे गुरुवार, रंग आहे केशरी आणि महादेवाला काळे तीळ दुधामध्ये घालून अभिषेक करायचा आहे. रोज करा, सोमवारी करा, घरात करा, देवळात करा, कुठेही करा, जसं जमेल तसं करा, पण हा उपाय करा. म्हणजे आठवड्याचे जे वाईट फळं आहेत ती मिळणार नाहीत. पूर्ण आठवडा हा भरभराटीचा आणि आनंदाचा जाईल. त्याबरोबरच छोटीशी आशाचे रोजचे व्हिडिओ बघायला विसरायचं नाही, म्हणजे एक स्माइल चेहऱ्यावर येईल आणि आणखीन तुमचे दिवस चांगले जातील. पुढची रास आहे धनुरास. तर धनुराशीला नोकरीवाल्यांचं गुडवेल आहे की आता त्यांचे दिवस थोडेसे पालटायला सुरुवात होणार आहे. सरकारी कामे होतील,
कामं मिळतील पण तुमचा इगो आडवा येईल। धनु राशीला फालतूचा इगो करायची जी सवय आहे त्यामुळे त्यांच्यावर परत 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 तीच वेळ येत असते। पण जे लोक या इगोतनं सुटायला बघतील तिथं त्यांचं चांगलं व्हायला सुरुवात होईल। लोक तुमच्यापासून लांब जातील तुमचा इगो बघून। म्हणून या गोष्टीकडे लक्ष द्या की कुठंतरी अति आपला हे नको, म्हणजे जेवढं आहे तेवढंच ठेवा। उगाच फालतूचा इगो बाळगू नका, म्हणजे कामं पटपट होतील किंवा पैसा येईल, कामं मिळतील, याकडे जास्त लक्ष द्या। काम करा, कष्ट करा आणि आपलं मन शांत ठेवा, आपलं कामावर आपला फोकस ठेवा, म्हणजे आपोआपच चांगले दिवस यायला सुरुवात होईल। वार आहे गुरुवार, रंग आहे पिवळा, नंबर आहे 8 आणि 7 आणि काय करायचं आहे तर साखर आणि पाणी लवकरात लवकर 6च्या आधी आंघोळ करून पहिल्या ह्याला सूर्याला पाणी घालायचं आहे। साखर आणि पाणी हा तुम्ही आठवडाभर करायचा आहे, त्यावेळी कुठेतरी सूर्याची पॉवर तुम्हाला मिळेल आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यातल्या निगेटिव्ह विचारांच्या किंवा अक्षरशः काही लोक या ह्याच्यातली एन्झायटी डिप्रेशन मध्ये जायला लागले तर तिथनं माघारी येण्यासाठी सुद्धा हा पॉवरफुल उपाय आहे। ओम साईराम। पुढची रास आहे मकर रास, तर मकर राशीला महत्वाची कामे होतील, 99% येतील आणि राहतील। हे दिवस तुमच्यावर आहेत म्हणून मन उदास राहील, कामं होणार आहेत पण हा आठवडा मात्र असाच आहे, पुढे जाऊन ही कामं तुमची नक्कीच होणार आहेत। लोक मदत करतील त्यामुळे अडकलेला पैसा मिळेल, त्यामुळे मन थोडंसं प्रसन्न राहील। जे काम 99% आहे ते तिथंच राहील, पण जो अडकलेला पैसा असेल तो या आठवड्यामध्ये मिळून जाईल, त्यामुळे मन थोडंसं प्रसन्न राहील। पॉझिटिव्ह विचार करा। 99% काम झाले, आता हे होणारच नाही, आता संपलं, आता काहीच होऊ शकत नाही, या गोष्टी नको। हा होणार आहे, नक्की होणार आहे। 99 झालं म्हणजे 1% पण माझं काम होणार आहे, या पॉझिटिव्ह मध्ये जर राहिलात विचारांमध्ये तर पुढच्या आठवड्यात जे काही महत्वाचं काम आता राहील ते पुढच्या आठवड्यामध्ये पूर्णपणे सक्सेस होईल। निगेटिव्ह विचार नको। पाठीचे आजार, मणक्याचे आजार, संधिवाताचे आजार, हाडाचे आजार हे ज्यांना आहेत त्यांनी स्वतःची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे। आपली हेल्थ चांगली राहावी, आपलं सगळं नीट व्हावं, यासाठी वापरायचं आहे एंजल नंबर 4 आणि 7। त्या उपाय करायचा आहे सफेद तीळ आणि गुळ महादेवाच्या देवळात नेऊन दान करायचा आहे। रंग आहे, वार आहे तुमचा सोमवार, रंग आहे तुमचा पांढरा। पुढची रास आहे, ओम साईराम। पुढची रास आहे कुंभ। कुंभ राशीला हा आठवडा गुडवेल मध्येच राहणार आहे। कामं मिळतील, लोक तुमचं ऐकतील, कुठेतरी तुम्हाला मोठासा मान मिळाल्यासारखं वाटेल की बाहेरची लोक काही तुम्हाला विचारतात किंवा त्यांच्यापासून तुम्हाला काम मिळतंय, काम मिळून पैसा मिळतोय। कुंभ राशीला या वर्षी 2024 साली भविष्य सांगेल तेव्हा तर तुम्ही ऐकालच, पण तरी पण सांगते की तुम्ही जे कष्ट केलेत मागचे जवळजवळ 8, 9, 10 वर्ष जे कष्ट केलेत त्याचं फळ मिळायचं वर्ष आहे 2024। या वर्षी तुम्हाला कुणी अडवू शकत नाही, कारण शनी तुमचे आहेत, तुमच्याच राशीत आहेत, त्यामुळं पैसा कमवण्यापासून तुम्हाला कुणी अडवू शकत नाही। कर्म चांगली असली, ज्यांनी कष्ट केलेत, गेले कित्येक वर्ष कष्ट केलेत पण त्यांच्याकडे बँक बॅलन्स नाही, या लोकांसाठी शनी महाराज एकदम प्रसन्न होणार आहेत त्यांच्यावर। ज्यांचे कर्म चांगली आहेत, ज्यांचे कष्ट भरपूर आहेत, त्या कुंभ राशीचा बल्ले बल्ले आहे, हे लक्षात ठेवा। 2025 साली येऊन या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तुम्ही की ताई असं बोलली होती ना असं झालं। हा लक्षात ठेवा, कर्म आणि कष्ट हे दोन, ज्यांनी कष्ट खूप केलेत ना, वाईट दिवस काढलेत काही कुंभ राशीच्या लोकांनी, तर त्यांचे चांगले दिवस हे 2024 पासूनच चालू होणार आहेत, हे लक्षात ठेवा। घरातल्या लोकांचा मात्र त्रास तुमच्या मागचा संपणार नाही। घरात पाऊल ठेवलं की डोकं फिरल्यासारखं होईल, त्यामुळे जेवढं बाहेर राहता येईल तेवढं बाहेर राहावं असं मन तुमचं होईल। त्यामुळे घरात गेलात तर तोंड शांत ठेवा, बाकी काही करू नका, कोणाकडे लक्ष देऊ नका। पैसा येतोय म्हणून कुणाची तरी बेकायदा म्हणजे ना लिखाण ठिकाण अशा वेळी कुणाची तरी मदत करणं, अशी मदत कुणाशी करू नका। जो पैसा येतोय तो साठवण्यावर भर द्या,
5% देवाला द्या, 10% स्वतः खा आणि 10% तरी कमीत कमी पुढच्यासाठी बचत करा. बचतीची आता गरज नाही, कारण पैसा भरपूर येणार आहे हळूहळू, त्यामुळे त्यातला पैसा आपोआप तुमचा शिल्लक राहणार आहे. कर्जबाजारी लोक हे कर्जातनं मुक्त होणार आहेत. तर कर्म आणि कष्ट फक्त चांगले ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. वर्षभर तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे, पण या आठवड्यामध्ये पोट बिघडू शकतं. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. व्यवस्थित वेळेत आपले ज्या वेळेत जेवायचं आहे एक त्याला हे ठेवा की यावेळी जेवायचंय त्यावेळी, तर तब्येत बिघडणार नाही. नाहीतर पोट पित्त या आजारांना तोंड द्यावं लागेल. घरातले शत्रू ओळखायला शिका, नाहीतर जेवढे ग्रह तारे चांगलेत ना ते तुमचं खच्चीकरण करतील. त्यामुळे पाठीमागचे शत्रू, घरातले शत्रू तुमचे तुम्ही ओळखा, म्हणजे हे वर्ष तुम्हाला चांगलं जाईल. जर त्यांच्याकडे घरातल्यांकडे शत्रूंकडे लक्ष देत बसलात, घरातले शत्रू आहेत तुम्हाला बाहेर कुठं ढुंढायला जायचं नाहीये, तर ते तुमचं खच्चीकरण करतील आणि जे ग्रह तारे तुमचे चांगले आहेत ते चमकू देणार नाहीत. तुम्ही त्याच विचारात गुंतून राहाल, ना की पैसा कसा कमावू या विचारात. त्यामुळे या लोकांकडे लक्ष देऊ नका. एक फोकस ठेवा, मार्ग ठेवा, त्याच दृष्टीनं काम करत राहा. काय करायचं आहे म्हणजे या आठवड्यामध्ये हे त्रास होणार नाहीत. घरातल्यांशी भांडणं किंवा शत्रूवर तोंड काढतील हे काही होणार नाही. त्यासाठी वापरायचा आहे एंजल नंबर, तो म्हणजे 8 आणि 9 हा नंबर वापरायचा आहे. गुरुवार तुमचा वार आहे. केशरी तुमचा रंग आहे आणि पिवळी फुलं महादेवांना अर्पण करा, हा तुमचा उपाय आहे. आता मीन रास झाल्यावर सांगते. तर ओम साईराम. पुढची रास आहे मीन रास. तर मीन राशीचं करिअरमध्ये सुधारणा होतील. कामाला या राशीला 2024 साली मीन राशीला काम मिळण्यापासून कोणी अडू शकत नाही. ज्याची कर्म चांगली आहे त्याला शनी भरपूर काम देणारे, भरपूर पैसा देणारे. मागं पण मी व्हिडिओ केलाय की मीन राशी यावर्षी लखपती असेल तर करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं शनी तुम्हाला भरभरून देणार आहेत, ज्यांची कर्म चांगली आहेत. मीन रास आहे म्हणून मिळणारच आहे असं नाही. मीन राशीमध्ये पण कर्म आणि कष्ट करायची ज्याची तयारी आहे, ज्याचा फोकस सेट आहे. लिखाण करा. जेव्हा शनीची राहू केतूची चाल असते ना त्यावेळी लिखाण अतिशय महत्वाचं असतं. प्रत्येकाला लिखाण करा. मी हे करायचंय, या तारखेला करायचंय, या वेळेत करायचंय, त्या फोकसनं चालत बघा. प्रगतीच्या पथावर तुमचं हे वर्ष आहे. वय किती पण असो, या वयात 40च्या पुढे जरी गेला असाल तरी सुद्धा प्रगतीचे दरवाजे तुमच्या आत्ता उघडणार आहेत. हे मीन राशीनं लक्षात ठेवा. कामं मिळत राहतील, प्रसन्न राहाल, घरात पण आनंदी राहाल. पैसा भरपूर असल्यावर आपोआपच घरात पण आपण आनंदी राहतो. जे लोक तुम्हाला त्रास देतात त्या लोकांच्या नादी लागू नका, नाहीतर तब्येत बिघडेल. ज्यांना हार्टचे त्रास आहेत, ज्यांना रक्ताचे काही त्रास आहे, ज्यांच्यात हिमोग्लोबिनची कमतरता आहे किंवा हृदयाशी निगडीत जे आजार आहेत त्या आजार तोंड वर काढतील. कारण 7.5 तर चालू आहेच ना. त्यामुळे डिप्रेशन मध्ये जाऊ नका, रडू नका, या लोकांकडे लक्ष देऊ नका. तर हा आठवडा नाही, हे वर्ष पण तुमचं चांगलं जाणार आहे. असंच आनंदी राहण्यासाठी काय करायचं आहे तर वापरायचा आहे नंबर 9 आणि 3. सोमवार आहे वार, पांढरा रंग. आणि काय करायचंय तर चमचाभर दही महादेवांना अर्पण करायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. घरात करा, बाहेर करा, आठवडाभर उपाय करा, नाही तर सोमवारी उपाय करा. हे सारं होतं आता या आठवड्याचं राशी भविष्य. आता काय मला मागाशी तुम्हाला सांगायचं होतं पण आता लक्षात येईना माझ्या ते. तर हे होतं 8 आणि 14 या आठवड्याचं राशी भविष्य. आता ज्यांनी ब्रेसलेट नाही घेतली त्यांना परत एकदा सांगते मी की ब्रेसलेट मी बंद करणार आहे फेब्रुवारीपासून. का तर मला तेवढीच रेकी आणि तेवढेच मणी मी त्यामध्ये घातलेले आहेत. त्यामुळे फेब्रुवारी एंडपर्यंत तुम्ही घेऊ शकता. पैशाच्या अडचणी असतील तर माझ्याशी वरती दिलेल्या नंबरवरती बोला, त्याच्यामध्ये आपण बघायला येईल. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी परत बघूया, परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.